चला तर आज फणसची भाजी तयार करूया। त्यासाठी तव्यावर तेल टाकून धने भाजून घ्यायचे। धने भाजल्यानंतर काढून घ्यायचे। त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचं। त्यानंतर कांदा, थोडे पांढरे तीळ हे सगळं भाजून घेतल्यानंतर हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। कढईमध्ये तेल टाकून फणस परतून घ्यायचं। त्यानंतर फणस परतला एका प्लेटमध्ये काढून भाजी फोडणीसाठी तेल टाकायचं। त्यानंतर धने, जिरा व खोबऱ्याची पेस्ट टाकून हे सगळं मिश्रण तेल सुटतपर्यंत भाजून घ्यायचं। त्यानंतर हळद, 2 चमच तिखट टाकून तेल सुटतपर्यंत हे मसाला भाजून घ्यायचा। त्यानंतर पाणी टाकायचं, 1 टमाटर टाकायचं। त्यानंतर फणस भाजी मिक्स करायचं। भाजी छान परतून घ्यायची और थोडं पाणी टाकून भाजी थोडा वेळ शिजू द्यायची। त्यानंतर ही भाजी तयार आहे।